हाय मैत्रिणींनो, तर बघा इथे मी माझं छान असं गोड आवरून मी निघाली आहे बाहेर म्हणजे मुलीचा बड्डे आहे, तर तिच्या शॉपिंगसाठी जाते आहे. तर इथे बघा लिपमध्ये आम्हालाच बटणं प्रेस करायचे असतात, दुसरं कुणीही करायचं नाही. ह्या मॅडमला इथे छान तयार केलं. हा हेअरबेल्ट ती काय ठेवत नाही, पण तिला मी अगदी म्हणजे बाहेर खाली दाखवत तो हेअरबेल्ट लाव, तिला माहिती नाही तिच्या केसांना हेअरबेल्ट लावलेला आहे. इथे आम्ही मस्त चाललेलो आहोत. आता बाहेर गेलं म्हणजे चटपटीत खायला हवंच असतं. तर इथे दादा पाणीपुरी खातोय म्हणजे आम्ही कसं मागे राहणार. आम्ही देखील पाणीपुरी घेतली. तर तिच्यासाठी जी पाणीपुरी घेतली त्याच्यामध्ये पाणी नाही आहे, फक्त सुकी पुरी आणि शेव आहे, पण ती अशा स्टाईलमध्ये खाते जसं काही पाणीपुरीच खाते. नंतर यानेही याची पाणीपुरी एन्जॉय केली. त्यानंतर आम्ही गेलो रिक्षाने. तर तिथे बघा ऑटोमध्ये हे जे केस आहे ना खूप विचित्र उडतात, ते खूप खराब होतात. नंतर मी गेले शॉपमध्ये, तर तिथे खूप असे ड्रेस त्यांनी ठेवलेले, त्यामध्ये बरेचसे फ्रॉक होते. मला फ्रॉक खूप आवडत होते, पण ही मॅडम काही फ्रॉक घालू देत नाही. तिला फ्रॉक अजिबात आवडत नाही. हा स्टूल आम्हाला प्रचंड आवडतो. आम्ही शॉपमध्ये गेलो की पहिले त्याच्यावर बसायचं काम करतो. नंतर मला हा फ्रॉक आवडलेला, तर मी जस्ट तिला ट्राय करत होती, पण ती तो फ्रॉक अजिबात अंगाला देखील लावून घेत नव्हती. बघा कशी पुढे पुढे पळते आणि मी तिच्या मागे. आता दीदीची शॉपिंग झाली म्हटल्यावर हे साहेब कुठे मागे राहणार आहे का. याने देखील याची शॉपिंग केली. त्यानंतर घरी आले. बराचसा उशीर झाल्यामुळे म्हटलं आता पटकन होणारी अशी खिचडीच टाकूया. भाजी पोळी केली तर जास्त उशीर होईल, म्हणून मग मी खिचडीचा कुकर लावला आणि त्यानंतर घेतलं दीदीला भरवण्यासाठी. तर इथे मी दीदीला भरवते आहे. आमचं जेवण करताना बरंचसं नाटक चालू असतं. तिचं जेवण झालं, त्यानंतर आम्ही जेवायला घेतलं. बघा खिचडीचा ज्यांना कुणाचा असा कलर येत नसेल, असा कलर हवा असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला ट्रिक नक्की सांगेल. त्यानंतर बघा जेवण झाल्यानंतर याने याच्यासाठी जे काही पॅन्ट शर्ट घेतलेले, टी शर्ट, ते तो ट्राय करत होता आणि ते परफेक्ट आले. त्यानंतर मग मी मुलांचा खाऊ आणलं. तर म्हटलं हा असाच पडून राहणार, लगेच आपण बरणीत भरून देऊया. मी बरणी छान क्लीन करून घेतली आणि मुलांचा खाऊ बरणीत भरून घेतला. असं चटपटीत खाऊ असला की मुलांना जरा बरं पडतं, त्यांनाही छान वाटतं खायला आणि आपल्यालाही थोडंसं त्यांच्या छोट्या भुकेसाठी बरं वाटतं. त्यानंतर आम्हाला जी काही तुफान एनर्जी आलेली असते ती हाय लेवलची एनर्जी असते. बघा आता तुम्ही म्हणाल असं खाली गाद्या का टाकलेलं आहे, तर माझी मुलं बेडवरून पडण्याची शक्यता असते, त्यामुळे मी बेडवर झोपत नाही, मुलांना घेऊन असं खाली झोपते. त्यानंतर इथे आमची छान मस्ती चालू होती. दादा मला मार चालू होतं. बघा दोघं बहीण भावांची मस्ती चालू होती. त्यानंतर अथांग प्रयत्नानंतर दीदी झोपी गेली आणि म्हटलं आता चला स्वतःचं असं छान मी स्किन केअर करून घेतलं. नाईट स्किन केअर. मी केस अशी वेणी घालूनच झोपते जेणेकरून केस खूप गळू नये म्हणून. आणि मग अभ्यासही करायचा होता. चला बाय.